विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. नमस्कार मंडळी. आज शिमग्याचा दिवस. कोणाच्याही नावाने शिमगा करण्याची आज फुल परमिशन. बुरा न मानो, होली है म्हणत रंग खेळणं, शाब्दिक खेचाखेची याने हा दिवस पूर्ण रंगून जाणारा. आपल्याकडे आज होळी पेटवली की उद्या धुळवड आणि 5 दिवसांनी येते ती रंगपंचमी. खरं तर निसर्गाने वसंताच्या आगमनासाठी फुलांची उधळण कधीच सुरू केली आहे. नुकताच शिशिर संपलेला, झाडांनी जुनी पानं टाकून देऊन नवीन हिरवा शेला लपेटलाय. त्यावर सुंदर फुलांची वेलबुट्टी नजर खेळवून ठेवते. निसर्गच जर इतका रंगात बुडलेला आहे तर माणूस का मागे राहील? त्याला तर उत्सव साजरे करण्याची संधीच हवी असते. आताचा हा काळ 2 ऋतूंचा संधिकाल. हिवाळा संपून उन्हाळा सुरू झालेला. होळी रचताना त्यात एरंडीचा फाटा हवाच. खरंच काय कारण असेल या एरंडीच्या फाट्यामागे? आपल्या प्रत्येक सणामागे ना काही विज्ञान सापडतच. एरंडीचे औषधी उपयोग तर खूप आहे. एरंड वातहारक आहे, कावेळेवर उपाय आहे, अजीर्णावर, सुजेवर, पायाची आग होणं, पोट साफ करणं आणि इतर कितीतरी गोष्टीवर एरंड उपयोगी आहे. प्रत्येक घराच्या अंगणात होळी पेटवलीच जाते. चौकात जरी मोठी असली तरी सुद्धा ही अंगणात होळी असतेच. एरंडीचे मग सूक्ष्म कण जळताना सगळ्या हवेत मिसळतातच. आपण होळीची पूजा करताना तिच्या भोवती फेरी मारतो. त्यावेळी हे सूक्ष्म कण आपल्या श्वासातून शरीरात जातातच आणि ते आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम करत असणार. साधं घरात धूपारती केली तर घरात प्रसन्न वाटतं. होळीच्या वेळी तर पूर्ण वातावरणच भारून गेलेलं असतं. म्हणूनच आपल्याला प्रसन्न वाटतं. दुसरा दिवस धुळवडीचा. होळीची राख अंगाला लावून मग अंघोळ करण्याचा आणि उरलेली राख झाडा रोपांना घातली की पहा कशी ती भरून येतात. कधी करून पाहिलात हा प्रयोग? करून पहा नक्की. राख त्वचेवर लावून अंघोळ केली की त्वचा मुलायम पडते. एकदा अनुभव घेऊनच पहा. आणि वेगवेगळ्या केमिकलचे रंग वापरून रंगपंचमी खेळण्यापेक्षा नैसर्गिक रंगाची रंगपंचमी आपल्याला जास्त आरोग्यदायी ठरेल. मग त्यासाठी केशरी रंग देईल पारिजातकाची फुलं, बीट किसून सुंदर गुलाबी रंग मिळेल, हळद पिवळा आणि जंतुनाशकही रंग देईल. कुणाला जमलं तर केशरापासूनही रंग तयार करता येईल. निसर्गप्रेमी मंडळी अजून कोणकोणते नैसर्गिक घटक वापरून आपल्याला नैसर्गिक रंग उपलब्ध करून देतच आहेत. मंडळी, ऑइल पेंट, ग्रीस असले त्वचेला त्रास देणारे रंग आता आपण हद्दपार करून त्वचेचं पोषण करणारे रंगच वापरायला हवेत. या केमिकलच्या रंगाच्याच नावाने शिमगा केला तर पहा, विचार करून. होळीच्या निमित्ताने वाईट विचार, एकमेकांबद्दलचा द्वेष, दुर्गुण याची होळी तर आपण करणारच आहोत. रंगाची उधळण करत दुरावलेले लोक परत जवळ आणण्याची ही संधी सोडायचीच नाही. एकमेकावर रंग टाकून त्याबद्दल मिठाई पण वसूल करायची आणि नाही मिळाली तर चक्क बोंब ठोकून वसूल करायची. वरती म्हणायचं, बुरा न मानो, होली है.